नागपुरात फूड फॅक्टरीला भीषण आग लागल्याचं समजतंय। मा उमिया धाम परिसरातील फॅक्टरीला ही आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून सध्या आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। दृश्य सध्या नागपुरातली आपण बघतोय। आगीत फॅक्टरी जळून खाक झाली। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पहाटेच्या सुमारास ही सगळी दृश्य आहेत। अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र ही आग अजूनही धुमसते। फूड फॅक्टरीला लागलेली ही भीषण आग आहे आणि आगीचं रौद्र रूप, त्याची भीषणता आपल्याला दृश्यांमधून दिसते। अग्निशमन दलाचे जवान सातत्यानं प्रयत्न करतायत या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आत्ताची काय परिस्थिती आहे? आग विझवण्यात यश आलंय का? नागपूर भंडारा महामार्गावर कापसी गावाजवळ मा उमिया वसाहत आहे। या वसाहतीमध्ये औद्योगिक वसाहत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत। याच प्रकारच्या अतुल ॲग्रो फूड आणि आरा मशीन मध्ये आज पहाटे तुम्हाला भीषण आग लागली। आगीचं कारण अजून नेमकं समजू शकलेलं नाही, मात्र आरा मशीन म्हणजे लाकडी काम असल्याने लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने भीषण स्वरूप धारण केलेलं आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या आणि औद्योगिक वसाहतीतल्या अग्निशमन विभागाचे अग्निशमन कर्मचारी कामावर लागले आहेत। आतापर्यंत 10 ते 12 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असून आगीवर आता थोड्या वेळापूर्वी नियंत्रण मिळवल्याची माहिती असून आता कुलिंगचं काम सुरू आहे। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र। हाँ?